भाजणीची चकली बनवण्यासाठी भाजणी किती प्रमाणात घ्यायची, भाजणी भाजून कशी घ्यायची, भाजणी दळून कशा पद्धतीने आणायची, त्यानंतर पीठ कशा पद्धतीने चकलीचं मळून घ्यायचं, चकली कशी बनवायची, चकली तळायची कशी, कुरकुरीत कशी होईल, खुसखुशीत कशी होईल, हातात घेतली तर जड वाटेल आणि खायला एकदम खुसखुशीत वाटेल अशी आपण इथे भाजणीची चकली बनवून घेणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. नमस्कार, मराठी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. इथे आपण भाजणीचे प्रमाण मी तुम्हाला इथे सगळ्यात पहिलं सांगते. मी 1 किलो रेशनचं तांदूळ घेतलेले आहे. 1 किलो रेशनचं तांदूळ घेतलं की तांदळाचा अर्धा भाग आपल्याला चण्याची डाळ घ्यायची, चण्याचा अर्धा भाग आपल्याला सफेद उडदाची डाळ घ्यायची, सफेद उडदाच्या अर्धा भाग आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची, त्यानंतर आपल्याला जिरे 2 चमचे पोहे खायचे घ्यायचे, 2 चमचे बडीशेप पोहे खायचे घ्यायचे आणि अर्धी वाटी आपल्याला धने घ्यायचे, 20 ग्रॅम आपल्याला म्हणजे 2 चमचे आपल्याला इथे साबुदाणे घ्यायचे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे पोहे घ्यायचे. आता हे सगळं मी तांदूळ स्वच्छ धुवून मी इथे सुकवून घेतलेले. तांदूळ आपल्याला सावलीला सुकवायचं, उन्हाला सुकवायचं नाही. आणि डाळी मी वल्ला कपडा करून डाळी मी ते वल्ल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही त्या धुवून घेतल्या तरी चालेल आणि धुवून घेतल्याच्या नंतर चांगल्या सुकून घ्यायच्या. त्यानंतर इथे आपण तांदूळ मी सगळ्यात पहिलं भाजून घेतलेले. भाजणी भाजताना आपल्याला घाई अजिबात करायची नाही. बहुतेक वेळा आपली चूक हीच होते की आपण खूप घाईघाईत भाजणी भाजली जाते आणि भाजणी नीट भाजत नाही. त्यावेळेस काय होतं, आपली चकली चिवट होते. तर तांदूळ आपल्याला फुलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर चण्याची डाळ तुम्ही बघू शकता चांगली मी इथे वास सुटेपर्यंत खमंग अशी भाजणी इथे भाजून घ्यायची. त्यानंतर उडदाची डाळ एकदम आपल्याला खमंग असा वास सुटला पाहिजे. उडदाचा जो वास असतो तो वास सुटला पाहिजे भाजणीतून, तशी आपल्याला इथे भाजून घ्यायची. त्यानंतर मुगाची डाळ मी इथे घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. धने मी इथे अर्धी वाटी घेतलेले, 2 चमचे जिरे जे आपल्या पोहे खायचा चमचा असतो, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे मी इथे बडीशेप घेतलेली. वाटीच्या मापाने जर तुम्ही भाजणी घेतली तर जितकं तुम्ही तांदूळ घेणार त्या तांदळाच्या अर्ध प्रमाण आपल्याला चण्याची डाळ घ्यायची. जर 4 वाट्या तुम्ही तांदूळ घेतलं तर 2 वाट्या चण्याची डाळ घ्यायची, 2 वाट्यांचा अर्धा 1 वाटी आपल्याला पांढरी उडदाची डाळ घ्यायची, 1 वाटीच्या अर्धी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची, अर्धी वाटी धने घ्यायचे आणि अर्धी वाटी पोहे घ्यायचे, अर्धी वाटी आपल्याला साबुदाणे घ्यायचे आणि प्रत्येकी 2-2 चमचे बडीशेप आणि जिरे घ्यायचे. तर भाजणी आपली इथे चांगली भाजून झालेली खमंग तुम्ही इथे बघू शकता. भाजणी थंड झाली की भाजणी चण्याच्या पिठावरती म्हणजेच डाळीवरती दळून आणायची, नाही तर भाजणीवरतीच तिला दळून आणायची. बाकीच्या कोणत्याही पदार्थावरती भाजणी दळायची नाही. शक्यतो गव्हाच्या, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या पिठावरती भाजणी अजिबात दळून आणायची नाही, नाहीतर भाजणी काळपट होते, भाजणी चिकट होते किंवा भाजणी ज्वारीच्या पिठावर दळली तर भाजणी उग्र होते. तर इथे भाजणी थंड झाली की आपण इथे गिरणीवरून भाजणी चांगली दळून आणायची. तर अशा पद्धतीने इथे आपली भाजणीचं प्रमाण मी किलोमध्ये सांगितलेलं आहे. जितकं तुम्ही तांदळाचं प्रमाण घेणार तिथून अर्धा करत करत आपल्याला शेवटपर्यंत घ्यायचं. वाटीचं जर प्रमाण घेतलं तर वाटीचं सुद्धा तसंच प्रमाणे 4 वाट्या तांदूळ घेतलं, 2 वाट्या चण्याची डाळ, 2 वाट्यांच्या अर्धा आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ, उडदाच्या डाळीचा अर्धा भाग आपल्याला मुगाची डाळ. तर तुम्ही इथे बघू शकता गिरणीवरून मी इथे भाजणी दळून आणलेली आणि भाजणी चांगली आपली अशी बारीक दळली गेलेली आहे. तर इथे आता चकली आपण बनवून घेणार आहे. तर जर तुम्हाला सगळी 1 किलोची भाजणीची चकली बनवायची नसेल तर नेहमी चकली बनवताना पिठाचं माप हे वाटीने घ्यायचं.
म्हणजे वाटीने पिठाचं माप घेतलं की आपल्याला पाण्याचा अंदाज मिळतो. तर इथे 4 वाट्या मी एक वाटी घेतलेली आहे आणि 4 वाट्या आपल्याला इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता वाट्या पूर्ण आपल्याला इथे फुल भरून घ्यायच्या. आता आपलं पिठाचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे. ह्याच वाटीने आपल्याला पाण्याचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे आता आपण मसाला काढून घेणार आहे. 4 वाट्यांसाठी आपल्याला इथे 3 चमचे जे पोहे खायचे चमचे असतात ना, ते 3 किंवा 4 तुम्ही इथे घेऊ शकता. मी प्रत्येक वाटीसाठी 1 चमचे असं पांढरे तीळ 4 चमचे घेतलेले, ओवा 2 चमचे घेतलेले कारण ओवा बारीक असतो त्यामुळे, आणि 2 चमचे मी इथे जिरे घेतलेले. जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्याने सगळं माप आपल्याला इथे घ्यायचं. आता इथे चकली आपल्याला किती तिखट पाहिजे त्यानुसार लाल तिखटचा अंदाज तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. मी 4 वाट्यांसाठी इथे मी 3 चमचे लाल तिखट घेतलेले. अर्धा चमचा आपल्याला इथे हिंग घ्यायचा आहे. हळद मी इथे घातलेली नाही आहे. चकलीमध्ये हळद घालायची नाही, नाहीतर ती पिवळसर दिसते. पण जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे थोडीशी हळद घालू शकता. आणि त्यानंतर ना मीठ मी इथे 4 वाट्यांसाठी 3 चमचे घेतलेले आणि हे पीठ परफेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही भांड्याने माप घेतलं तरी मिठाचं प्रमाण तसंच ठेवायचं. 3 चमचे मी इथे मीठ घेतलेले. 4 वाट्यांमध्ये आपल्याला इथे उकड काढून घेण्यासाठी मी इथे जितकं आपण पीठ घेतलेलं आहे तितकंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं. म्हणजे 4 वाट्या आपण पाणी घातलेलं आहे आणि 2 पळ्या मी इथे मोहन घातलेले. मोहन हे घालायचं त्यामुळे चकली काय होते, खुसखुशीत होते आणि विशेष म्हणजे चकली तेलकट होत नाही. आणि घेतलेलं सगळं मसाला यामध्ये घालून पाण्याला उकळी आणायची. उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मग यामध्ये आपल्याला भाजणी घालून घ्यायची. नाहीतर गॅस बारीक गॅसवरती करायचा आणि नाहीच तुम्हाला जमलं तर गॅस बंद केला तरी चालेल. त्यानंतर ना जे आपण भाजणीच्या 4 वाट्या आपण इथे घेतलेली आहे भाजणी, ती आपल्याला इथे घालून घ्यायची आणि भाजणी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता मिक्स करताना जरा पटापट अशी आपल्याला इथे भाजणी मिक्स करून घ्यायची. आणि मिक्स करून झाल्याच्या नंतरनं आपल्याला गॅस चालू करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून उकड इथे आपल्याला चांगली जरासा मुरून घ्यायची. म्हणजे थोडीशी आपल्याला इथे शिजून घ्यायची. आता इथे भाजणी पूर्ण मिक्स नाही झाली तरी काही हरकत नाही. तरी भाजणी व्यवस्थित सपाट करून घ्यायची आणि झाकण ठेवायचं. 5 मिनटं झालेले. गॅस आता इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजणी चांगली मुरली गेलेली आहे आणि ओलसर सुद्धा झालेली आहे. त्यानंतर आपल्याला भाजणी मळताना आपल्याला मोठं परात घ्यायची आणि परातीमध्ये भाजणी आपल्याला इथे काढून घ्यायची आणि मॅचरच्या साहाय्याने म्हणा किंवा वाटीच्या साहाय्याने भाजणी या पद्धतीने आपल्याला इथे फोडून घ्यायची. म्हणजे भाजणी एकजीव होते. जे थोडंसं कोरडं राहिलेलं पीठ असतं भाजणी असते तीसुद्धा यामध्ये मिक्स होते. तर तुम्ही इथे बघू शकता. आणि गरम असल्यामुळे हाताला भाजत सुद्धा नाही कारण भाजणी गरम गरमच मळायची असते आपल्याला इथे. त्यामुळे मी ही स्टिप वापरलेली आहे. गरम असल्यामुळे हाताने अजिबात भाजणी तुम्ही लगेच मळू नका. तर एखाद्या वाटीने किंवा तांब्याने किंवा मॅचरने या पद्धतीने तुम्ही भाजणी इथे फोडून घेऊ शकता. आता भाजणी थोडीशी हलकीशी आपली थंड झालेली आणि इतकी पण थंड होऊन द्यायची नाही, पण आपल्या हाताला सोसवेल इथपर्यंत ती थंड पाहिजे. आणि इथे तुम्ही बघू शकता ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी गरम करून घेतलेले. जर आपल्याला पाणी लागलंच तर आपल्याला पळीने थोडंसं पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने आपल्याला पाणी परत गरम करून आपल्याला घ्यायचं. आणि जर लागलं भाजणी मळताना तर थोडं पाणी घालून आपल्याला भाजणी इथे चांगलं चकलीचं पीठ आपल्याला इथे चांगलं मळून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. जसं आपण भाकरीला पीठ मळतो, ज्वारीच्या भाकरीला जसं पीठ मळलं जातं अगदी तसंच पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं. तर या पद्धतीने मिडियम असं पीठ मळून घ्यायचं
आता पीठ आपलं मळलं गेलं आहे हे आपण आपल्याला कसं समजणार की चांगलं मळलं गेलं आहे, तर अशी बोटं ठेवायची आणि दाबायची. जर बाजूला क्रॅक गेलं नाही तर भाजणी आपले चकलीचं पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, त्यामुळे चकली आपली बनवताना अजिबात तुटणार नाही. तर इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. लगेच आपण इथे चकली बनवायला घेणार आहे. सोऱ्याला आतनं तेल लावून घ्यायचं आणि सोऱ्याच्या ह्याही पाटला आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चिटकून राहत नाही. इथे मी प्लेटही घेतलेल्या आहे. तुम्ही इथे कशावरती पण बनवून घेऊ शकता, पण प्लेटी घेतल्यामुळे आपल्याला तेलामध्ये सोडायला सोपं जातं. आता आपल्याला सोऱ्यात पीठ भरताना थोडासा गोळा घेऊन परत एकदा चांगला मळून घ्यायचा आणि त्याची ओळी बनवून घ्यायची. त्यामुळे काय होतं, पिठात हवा राहत नाही आणि चकली शक्यतो आपली मध्ये तुटत पण नाही. तर इथे आपल्याला चकली किती मोठी बनवून घ्यायची त्यानुसार तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं म्हणजे चकली सुटत नाही. तर अशा पद्धतीने पीठ इतकं छान मळलं गेलं आहे की करायला सुद्धा इतकं जड जात नाही. एकदम इझिली आणि झटपट अशी चकली आपली लगेच सोऱ्यातून बाहेर येते. तर या पद्धतीने एकदम काटेदार अशी आपली चकली बनवून तयार झालेली आहे. या पद्धतीनेच आपल्याला बाकीच्या सुद्धा चकल्या इथे बनवून घ्यायच्या आहेत. तर चकली बनवून तयार झालेली तुम्ही इथे बघू शकता. अजिबात चकली तुटली सुद्धा नाही आणि चकलीला काटे सुद्धा आलेले. इथे तेल गरम करायला ठेवलेले. थोडंसं पिठाची आपल्याला ओळी करायची आणि तेलात घालायचं. तर अजिबात तेलामध्ये पीठ सोडलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. विरघळलेलं नाही आहे, व्यवस्थित तळलं गेलेलं आहे. आता इथे चकली तळताना आपली खूपदा चूक होते. चकली तेलात सोडताना शक्यतो ती कडकडीत तेलात सोडायची. इतकंही तेल कडकडीत करायचं नाही, पण ती गरम तेलात सोडायची आणि एक साधारणतः अर्धा मिनिटांनी चकली लगेच तेलात वरती येते आणि त्यानंतर गॅस आपल्याला इथे मिडियम करायचा. आता गरम तेलात चकली सोडल्यामुळे काय होतं, चकली शक्यतो तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे चकली तेलात विरघळली जात नाही आणि चकली तेलसुद्धा पित नाही आणि चकली सुटत नाही. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची चकली तळताना. चकली तळताना गॅस फास्ट करायचा. जरासा हलकासा अर्धा मिनिट चकली तेलावरती आली तळून की आपल्याला गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती कुरकुरीत अशी चकली इथे तळून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता छान काटेदार अशी चकली आपली इथे तळली गेलेली आहे, कुरकुरीत तळली गेलेली आहे. तेलकटसुद्धा झालेली नाही आहे आणि तेलातसुद्धा ती विरघळली गेलेली नाही आहे. तर एकदम परफेक्ट अशी आपली भाजणीची चकली इथे बनवून तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या चकल्यासुद्धा बनवून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आज आपण एकदम परफेक्ट अशी 1 किलो भाजणीची चकली बनवून घेतलेली. भाजणी कशी भाजायची, भाजणीचं प्रमाण कसं घ्यायचं, चकलीचं पीठ कसं मळायचं, चकली कशी बनवायची, चकली तळताना कोणती काळजी घ्यायची, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे चकली बनवता मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता तुम्ही इथे बघू शकता चकली बनवून तयार झालेली आहे. हातावरती मी चकली घासते, अजिबात तेलकट झालेली नाही किंवा नरमसुद्धा नाही आणि तोडून दाखवते. एकदम कुटकनी असा तिचा आवाज येतो. चकली भरीव झालेली आहे, आतमधनं अजिबात पोकळ झालेली नाही आणि खायला एकदम खुसखुशीत झालेली. तर या पद्धतीने आज आपण एकदम झटपट सगळ्यांना कळेल साध्या सोप्या पद्धतीने भाजणीची चकली बनवून घेतलेली. रेसिपी आवडली असेल तर चला